25 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे उद्याच्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तीनही गॅजेट 100% लागू करतात. कारण आता आम्ही तिकडे डोळे लावून बघतोय 6-7 करोड मराठी ती वाट बघतोय त्यांची. आम्ही सज्ज झालो देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायसाठी. ते त्यांनी आता शिंदे समिती सुरू केली. 4 पैकी 2 मागण्या त्यातल्या तशा 8 होत्या. 8 पैकी 4 तातडीनं करतो म्हणून सांगितल्या. 4तल्या बी 2च घ्या. एक शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली पण ती काय पळा नाही. आणखीन काम सुरू नाही केलं, रेकॉर्ड शोधायला सुरुवात नाही. ते व्हायला पाहिजे म्हणजे माणसाचे मन जिंकत असते. ते मन जिंकायचं काम फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे. आणि दुसरं 4 पैकीच्या 2 घेतल्या ती हैदराबादचं घ्यायची आहे. सातारा संस्थाने बॉम्बे गव्हर्नमेंटचं त्यांनी घेतलं. तसं शिंदे समितीने घेतलेलं अभ्यासासाठी 7 महिन्यापूर्वी. आता सरकारला अभ्यास करायचा त्याच्यावर गरज नाही. कारण जो कायदा बनवते त्या समितीने किंवा त्या आयोगाने ते घेतलं पाहिजे. हे महत्त्वाचं असतं. तर ते त्यांनी घेतलेले 7 महिन्यापूर्वी. पण तरी बी ह्या मंगळवारी कालच्या होईल असं वाटलं होतं. पण नाही झालं. तर पुढच्या मंगळवारी म्हणजे 25 तारीख किती वाटतं बहुतेक मागं पुढं होऊ शकतं तारखेचा आकार. पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये 100% गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज. विश्वास आहे 100%. कारण त्यांनी हे 2 विषय घेतलेत. तर इतकं वेठीस गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला धरणार नाहीत ते. आणि काय असतं माहिती आहे का, शेवटी जिथं भविष्य लेकरांना आजमावायचं असतं तिथं जात सत्ताधाऱ्यांना बघून नाही चालत किंवा त्यांना भेद नाही करता येत. आणि आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब भेद नाही करणार, तिरस्कार बी नाही करणार, मराठ्यांच्या पोराला हिणवणार बी नाही आणि खुशीपणानं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराकडं पोराकडं पोरीकडं बघणार नाही. या 25 फेब्रुवारीला 100% गॅजेट ते लागू करणार आणि 3 महिन्यांनी सगळ्या सोयींची अंमलबजावणी. का सर आहे फडणवीस साहेब आहे. मुख्यमंत्री असू द्या आणि उपमुख्यमंत्री असू द्या, नाही ते कोणी असं गावात नसतो एखादा सरपंच असतो आणि उपसरपंच सगळं कारभार आहे तिथं. तसं खेळी गेल्या वर्षी तेच होती, आता तेच फक्त खांदे बदलले. पहिले तर नांगराला बघा असं गावरान आमच्या खेड्यातही बघा नांगराचे खांदे बदलले, दुपारून घेऊन दुपारून ठेव. पहिले ते होते आता हेच आले सारखेच आहे सगळे. हे कोणी असं काहीच नाहीये. पहिले त्यांचं आता सरकार होतं आता पण त्यांच्याच.